बहिणींना महायुती सरकारची ओवाळणी, लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला आता सुरुवात झाली आहे। शुक्रवारपासून बहिणींच्या खात्यामध्ये पैसा जमा आता होत आहेत। 2 कोटीहून अधिक बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत। राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारकडून ओवाळणी दिली जाते। कालपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। तर तुम्हाला फक्त 1,500 रुपये देऊन थांबणार नाही आम्ही। 2 महिन्याचे 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। एकत्रित हप्ता आहे 3,000 इतक्या सन्मान निधीचा। हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही TDBTच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत आणि साधारणपणे या औचित्यासाठी विशेष म्हणून आम्ही ह्या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केलेली आहे। काही आज खरं तर म्हणाले आणि त्या योजनेवरती अनेक टीका देखील केली गेली, विधान परिषदेमध्ये देखील प्रश्न उपस्थित केले गेले, मात्र आता त्यांना हप्ते मिळत आहेत, तर मग नक्की काय भावना व्यक्त करा? एकही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये। डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे। एक विशेष त्या दिवसाचे एक औचित्य साधून ते आम्हाला महिलांच्या खात्यापर्यंत पोहोचवता येईल। त्याच्यामुळे टीका तर या योजनेवर सुरुवातीपासून होतच आलेली आहे आणि त्या टीकेकडे फार लक्ष न देता महिलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आम्ही यशस्वीरित्या राबवण्याकडे जास्ती लक्ष देत आहोत। मला खात्री आहे की केंद्र सरकार, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब याची योग्य ती या मागणीची दखल घेऊन एक आम्हाला सकारात्मक त्यांच्याकडून त्याचे एक उत्तर ऐकायला मिळेल अशीच मी या निमित्ताने अपेक्षा करतो। पैसे दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, शांत बसणार नाही। आता थोडस आम्ही घाई गडबडीत होतो, परंतु परवाच 3,700 कोटी रुपयाचा चेक मी महिला बाल विकास खात्याला दिलेला आहे आणि आता काही काहींच्या अकाउंटला पैसे यायला लागले असतील किंवा 26 तारखेपासून माझ्या लाडक्या बहिणींनो, माझ्या मायमौलींनो तुमच्या अकाउंटला पैसे येतील। काय करायचा हा तुमचा अधिकार आहे, तुम्ही त्या पद्धतीने करा।